बॉल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने धावफलक ओपन झाल्यानंतर धावफलकाचा प्रारंभ झालाय. टीम प्रिस्का 11 माहुलगाव मुंबई या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. गेले अनेक वेळा टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळलेत, परंतु आज मात्र पुन्हा एकदा भेट झाली. आपल्या हक्काचा आपला आमदार चषक 2026 या पर्वाचे भव्य दिव्य आयोजन आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ खेळतात एकमेकांच्या विरुद्धमध्ये. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी फेकी थोडीशी गचाळ झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅट्समन मंगेश वैती यांनी. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 4 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 4 रन. गुलाबी थंडीला सध्याच्या घडीला सुरुवात होते. समोरच्या दिशेने ज्या प्रकारे मुंबई ते पुणे जो द्रुतगती मार्ग आहे, ज्या द्रुतगती मार्गावरून ज्या वेगाने वाहनं जातात ना, प्रत्येक वाहन जाताना एक नवी उम्मीद, एक नवी आशा घेऊन ते मात्र पुढे चाललेत. प्रत्येक संघ एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्यांनी देखील तोच विचार केला की आम्हाला फक्त आणि फक्त विजय मिळवायचा आहे. आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 4 धावा झाल्यात. 4 ओव्हरची मॅच. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. बॅट्समन होईल विकेट. बॅट्समन या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. पहिला धक्का टीम प्रिस्का 11 माहुलगाव या टीमला हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी बाद घोषित केले, कारण बॅट थोडीशी हवेमध्ये होती. तुमचा 12th मॅन देखील आहे, त्याला देखील सध्याच्या घडीला दाखवून दिले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश मांडवकर आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्त्वाचा विकेट गमावलाय कल्पेश वैती, मागच्या मॅचचा हिरो. या बॉलवर देखील लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर आहे. ड्राईव्ह केल्यानंतर डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. एक सिंगल
या ठिकाणी जरूर कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 4 धावा. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल 1 बाउन्सर 4 रनसाठी. आणखीन एक चौकार. आणखीन एक टायमिंग प्रॉपर आहे आणि सलग दुसरा देखील दमदार चौकार. तेरा रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. बॅकफुटला जाऊन दिशा दिली, टायमिंग प्रॉपर होतं, परंतु कव्हरच्या दिशेने एकेरी धाव देखील पूर्ण केली. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होता आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत टीमची धावसंख्या 13 रन. चौदा धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि स्पेल नंबर 2 साठी या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या मोमेंटला पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर स्वागत केलं. हा वेलकम सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर आलाय मागच्या मॅचचा हिरो आणि कामोटे गावाचा सुपरस्टार बारक्या कांबे आपल्याला पाहायला मिळतोय. सुपरस्टारच्या विरुद्धामध्ये सुपरस्टार असं बाटल सध्याच्या घडीला रंगले. एकीकडे माहुल गावाचा ब्रँड तर एकीकडे कामोटे गावाचा ब्रँड सध्याच्या घडीला एकमेकांसमोर चांगली फाईट करतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मोक्याच्या क्षणी एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलाय आणि टीम प्रिष्का 11 माहुल गाव या टीमला हा दुसरा धक्का. एक चांगला झेल पकडला. स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. मंगेश वैद्य यांचा क्रिकेटमध्ये हा फटका आपल्याला आबाद देखील करतो. आपल्या फटका आपल्याला बर्बाद देखील करू शकतो. कारण ज्यावेळेस तुम्ही हा स्ट्रोक घेता त्यावेळेस तुमचं आय कॉर्डिनेशन, हँड कॉर्डिनेशन, तुमचं जे नियंत्रण असतं ते नियंत्रण भरपूर महत्त्वपूर्ण असतं आणि ज्यावेळेस ते नियंत्रण चुकलं जातं त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं मंगेश यांच्या बाबतीत आणि त्यांना मात्र परतीचा इशारा मिळाला आहे. दुसरा महत्त्वाचा विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज कल्पेश माऊलकर कडक मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
गेले अनेक वर्ष माहुल टीमसाठी भरपूर चांगलं योगदान या खेळाडूचं देखील राहिले. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे आणि ज्या ज्या वेळेस माहुल संघ कठीण काळामध्ये आलाय ना त्या त्यावेळेस आपल्या टीमसाठी तारणार पद्धतीची कामगिरी कल्पेश माहुलकर कडक याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज देखील एक नवा तसाच अध्याय सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी साकारावा लागेल. कल्पेश माहुलकर आणि महेश मांडवकर या दोन्ही खेळाडूंना टीमची धावसंख्या आतापर्यंत या क्षणाला एकेरी धाव देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 25. शेवटचा तर चला 25 रन आतापर्यंत होतात. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाजीच्या मार्कवर नीरज म्हात्रे सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 3 संघ सुपर 4मध्ये दाखल झालेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर हिमांशू एंटरप्राइजेस वयवली, त्याचबरोबर करण जाडे, गोलंदाज सज्ज होतात. नीरजचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. एक सिंगल या ठिकाणी फक्त आणि फक्त पूर्ण होते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या 26 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समेत सोहमजी खेडकर हे देखील जॉईन झालेत. गेले 3 रात्र बॉल बॉयचं काम त्यांनी केलं आहे. ज्यावेळेस 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जायचे त्यांच्यासोबत ते जायचे. चेंडूची चाचपणी ज्यावेळेस फलंदाज करायचे. या क्षणाला काय घडलंय? दिशा भरकटली आणि पंचांचा इशारा येईल. वाईट +4 टोटल 5 रन ॲड होतील. एकतीस रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अशा धावा मात्र नीरजला रोखाव्या लागतील, कारण याच धावा तुम्हाला कधी कधी पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. याच धावा कठीण काळाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल आणि या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो सुपर 4मध्ये दाखल होणारा 4था संघ ठरेल. या स्पर्धेमध्ये सुशांतजी मोकल यांचा देखील संघ सुपर 4मध्ये दाखल झालाय. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. थेट आमच्या स्क्रीनच्या वरतून सलामी देणारा हा स्ट्रोक. रन मिळतील 6. यस, इट इज अ हिट. पॉवरफुल सुपर हिट सिक्सर. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. माहुल टीमच्या बॅट्समनने जर एखादा षटकार लगावला आणि जर प्रेक्षकांनी फक्त आणि फक्त मायबाप प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. ज्यावेळेस माहुल गाव संघ ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, जर एखाद्या बॅट्समनने मोठा फटका लगावला आणि प्रेक्षकांनी जर झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर तर 200 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी संदेश दादा भगत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले.
प्रत्येक आयवा झेल कॅचसाठी $37 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. जर 3 बॉलमध्ये 2-1 षटकार आले तर मात्र पूर्णपणे धावफलकाची गती वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला सोहम, आमचे जे बॉल बॉय आहेत सोहम त्वरित जायचं आहे. $37 रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आतापर्यंतचा दुसरा फलंदाज या ऑन इनिंग मध्ये जो स्विच हिटच्या साह्याने बाद होतोय. मंगेश वैती देखील असाच बाद झाला आणि सध्याच्या घडीला फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश माहुलकर देखील या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत गरत. अतुल पाटीलने पकडलेला झेल. चला सोहमजी आपण वरती या. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज होतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. एक सोपा झेल सोडलाय. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर हे जीवदान मिळालं लेफ्ट हँडेड बॅट्समन हेमंतला. 38 रन शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. 39 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. नीरजने गोलंदाजी तर जरूर चांगली केली. 5 मध्ये 14 त्यांनी खर्च केलात, परंतु एक महत्त्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केला. 39 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. शेवटच्या बॉलवर देखील विकेट प्राप्त केलाय. 39 रनवर हा 4था धक्का.
टीम प्रिष्का 11 माहुलगाव या टीमला शेवट एक षटक आता मात्र शिल्लक आहे. या इनिंग मधलं प्रतीकने पकडला हा दर्जेदार झेल. चला 39 रन आतापर्यंत होत आहेत आणि शेवटच्या ओव्हरसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले. गोलंदाज सोनू पाटील आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्त्वपूर्ण खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. सोनू पाटील गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. हेमन आलाय. पहिला बॉल हलक्यात आणि दिशा दिली परंतु या क्षणाला एकेरी धाव देखील या ठिकाणी ॲड होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 40 रन 40 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आणि आतापर्यंत शेवटचे 5 बॉल देखील शिल्लक आहेत. 5 रन आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकंदरीत या इनिंगमधला 40 धावा आतापर्यंत होतात त्या म्हणजे धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. स्टान्स बदलले होते. अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी तायमे थोडीशी चुकली आणि फलंदाज हर्ष कोई मात्र या ठिकाणी होत असताना बाद आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाला पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलाय जनुमन कामोटे या टीमने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद माहुलकर. नवीन फलंदाज ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. अंगाचा वेध देखील या ठिकाणी घेण्यात आला. रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे परंतु बॅट्समन सेफ झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 41. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये जर 2-1 षटकार आले तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि सध्याच्या घडीला चर्चा देखील रंगली खेळाडू कक्षामध्ये ज्या प्रकारे टीम प्रिष्का 11 माहुलगाव या टीममध्ये की 3 बॉलमध्ये किमान 2 तरी षटकार आले पाहिजे तरच एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर कल्पकता टेम्परामेंट पाहायला मिळालं. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय परंतु प्रयत्न चांगला होता. प्रयत्न थोडासा कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीक म्हात्रे त्या ठिकाणी तैनात होता. प्रतीकने मात्र पारदर्शकता दाखवली आपली फिल्डिंग करत असताना. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता शेवटच्या क्षणापर्यंत तो धावला. थोडंसं जजमेंट त्याचं चुकलं आणि त्यामुळेच की काय हा प्रयत्न थोडासा असफल आपल्याला पाहायला मिळाला.
चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 45, शेवटचे 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा स्टान्स बदलले. वा भाई वा, हर्षदने मात्र हर्षित केलंय या मॅच मध्ये. सलग बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 49 जर या बॉलवर एखादा षटकार जर आला ना तर अब तक 56 असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. कारण 55 रन होतील आणि 56 रनचं टार्गेट होईल. हा बॉल तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. आपण पाहतोय आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 चे पर्व. या स्पर्धेचे प्रणेते आमदार विक्रांतदादा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला नवा संकल्प. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील पूर्ण केली जाते. 50 रन होतात आणि शुभ आकडा 51 रनचं टार्गेट सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. 1 रन देखील कंप्लीट झाली. 50 रन होतात. तर चला टीम वयवली टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर करंजाडे टीमचे कॅप्टन आणि सुशांतजी मोकल आपण देखील जे संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत त्या टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होणारा आजच्या अंतिम रात्रीमधील संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला फिडिंग त्वरित लावून घ्या, पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. 51 रनचं लक्ष आहे कामोडी टीम समोर आणि ऑन स्क्रीन आपण पाहतोय सर्वच खेळाडूंना.
गोलंदाजीच्या मार्कवर आर्यन गाणेकर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सोनू पाटील आणि त्याचबरोबर बारक्या कांबे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होते सुरुवात आणि 51 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला या इनिंगमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील जे हनुमान कामोटे या टीमचे हे दोन्ही सलामीवीर फलंदाज. आर्यन आलाय बॉलिंग ट्रॅकवर. एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी ओव्हर द विकेट. पहिला बॉल हलक्या हाताने दिशा दिली. टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल देखील पूर्ण केली सोनूने. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक एक रनसाठी चालू असलेला संघर्ष, कारण जो संघ जिंकेल तो थेट सुपर फोरमध्ये प्रवेश करेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्याला 365 दिवस पुन्हा एकदा आपल्या हक्काचा आमदार चषक 2027 या पर्वाची मात्र वाट पाहावी लागेल. लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एका रनच्या साह्याने आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. 51 रनचं लक्ष. अजून 48 रन पूर्ण करायच्यात. 22 बॉल 48ची आवश्यकता आहे. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही करू शकता. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल गोईच्या वेगाने लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जसा बारक्या कांबे मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला, स्ट्राईक त्याला मिळाली, त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. एक काय होता बारक्या कांबेचा आणि आज देखील तीच दमखम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आज अनेक मायबाप प्रेक्षकांना जुना बारक्या कांबे मात्र जरूर पाहायला मिळाला आहे. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली एकंदरीत या स्पर्धेमध्ये 7 रन आतापर्यंत होतात. आर्यनच्या विरुद्धमध्ये एक मोठा फटका आला. थोडासा दबाव वाढलाय. कमबॅक करावा लागेल. वेग भन्नाट होता. भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. जसा टप्पा पडला पूर्णपणे प्रभावित केलं. प्रश्नचिन्ह निर्माण झालं बारक्यासमोर की या बॉलला पेस तरी कसं करावं. सात रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्टान्स बदलले होते. बॅकअपसाठी फिल्डर होता. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट तर जरूर केला, परंतु एका रनच्या साह्याने धावफलक पुढे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि 8 रन आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल. एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड अटेम्प्टला फिल्डर थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने 10 रन. 10 धावा देखील आतापर्यंत होतात. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर समीकरण आता मात्र बदललं. 18 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 41 रन. 18 बॉल 41 रनची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकणार या मॅचमध्ये अशी उत्कंठा लागली, कारण जो जिंकेल तो सुपर 4मध्ये दाखल होईल, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र खऱ्या अर्थाने 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल.
एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 10 रन समीकरण बदलले. 18 मध्ये करायच्यात 41. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट. मॅचमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. 18 मध्ये आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 40 रन. 18 बॉल 40 ची गरज अजूनही आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. एक धाव मात्र जरूर ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही 17 मध्ये आता मात्र करायच्यात 39. जशी एक एक धाव येते तशी मात्र या मॅचमध्ये एक मजा निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण या मैदानाचा इतिहास आहे की धावा देखील डिफेंड होताना आपण पाहिल्यात. ज्या प्रकारे आपण सामना पाहिला होता अंबापाड आणि त्यांच्या विरुद्धामध्ये हायवे दिवा. 12 मध्ये करायच्या होत्या त्यांना 15 धावा. शेवटच्या क्षणाला 3 धावा आल्या परंतु 3 धावा देखील त्या मोमेंटला डिफेंड झाल्या. कारण क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. आणि सध्याच्या स्थितीला आतापर्यंत जर आपण विचार केला नाही तर 17 मध्ये करायच्यात ते म्हणजे 39. गोलंदाज सज्ज होतात. वेग भरपूर चांगला होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल 16 बॉलमध्ये आता मात्र करायच्यात 39. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होते. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 13 रन आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 4 चेंडू अजूनही अद्याप शिल्लक आहेत. राऊंड द विकेट. लॉफ्ट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू जाईल 6 रनसाठी. सोनू पाटीलच्या बॅटमधून येतोय. आजचा बर्थडे बॉय इन ॲक्शन मोडमध्ये आलाय. आजचा वाढदिवस प्रत्येक वर्षी लक्षात राहावा यासाठी आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 या अंतिम रात्रीमध्ये आम्हाला सुपर 4मध्ये दाखल व्हायचं आहे. जे आव्हान आमच्या समोर आहे ते आव्हान आम्हाला पूर्ण करायचं आहे. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक विस्फोटक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय आणि सामन्याला कुठेतरी थोडीशी कलाटणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होईल सफल. सोनू पाटील आणि सोनू पाटील नावाचा ब्रँड सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये वर्चस्वामध्ये आलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती जिग्रीकॉनच्या माध्यमातून जसा टप्पा पडला ना पूर्णपणे नजरेची पकडी चेंडूवर होते आणि या बॉलवर त्याने आक्रमण केलंय. सिक्सरच्या साह्याने आतापर्यंत 25 रन सलग बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. परंतु या क्षणाला 14 मध्ये करायच्या त्या म्हणजे 26. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सोनू पाटील. आतापर्यंत सलग बॅक टू बॅक 2 षटकार त्याने लगावलेत. एकंदरीत एक चांगली झुंज तो देतोय आपल्या टीमसाठी. तर पहा सोनू सोबत देखील सेल्फी काढण्यासाठी प्रेक्षक आलेत. अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. रॉयल कळंबोली या टीमचे अक्षयजी आणि भरपूर चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. पंचवीस रन आतापर्यंत होतात. हलक्या हाताने दिशा दिली. कव्हरच्या दिशेने फिल्डर होता. रनआउटची संधी. फेकी चांगली होते परंतु एका रनच्या साह्याने आतापर्यंत 26 रन.
शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधला आपल्याला पाहायला मिळेल. 26 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय. या शेवटच्या बॉलवर येईल आक्रमण, रन मिळतील 4. हा चौकार जसा आला आणि त्यानंतर पारितोषिक लागले. बारक्या कांबेवर जर सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले तर कॅश प्राईज चेंड्या भाई यांच्या माध्यमातून कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झाले. 5,000 रुपये कॅश प्राईज चेंड्या भाई यांच्या माध्यमातून जाहीर झाले बॅट्समन बारक्यासाठी. 30 रन आतापर्यंत होतात. विघ्नेश भाई आणि चेंड्या भाई यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज. चला तर समीकरण 12 मध्ये करायच्यात 21 रन. सोनू पाटील सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. 12 मध्ये करायच्यात 21. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 3 महेश मांडवकर आपल्याला पाहायला मिळते. बारा मध्ये करायचे 21. पहिला बॉल उडवलाय. वा भाई वा. सोनूला विजयाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. हा ध्यास आणि हा षटकार या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतोय. सामना पूर्णपणे बदलून गेलाय. 11 मध्ये करायच्या त्या म्हणजे 15 रन. जर सोनूने हा सामना जिंकून दिला तर चेंड्याबाई आणि विघ्नेश भाई यांच्या माध्यमातून कॅश प्राईज 2100 रुपये. 11 बॉलमध्ये करायचे ते म्हणजे 15 रन. अकरा मध्ये करायच्या त्या म्हणजे 15 रन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. हा बॉल देखील तेवढाच महत्त्वपूर्ण होता. डॉट बॉलची समाप्ती 10 मध्ये करायच्या 15. आपण सामना पाहिला होता. 12 मध्ये करायच्या होत्या त्या म्हणजे 15 धावा अंबापाडा टीमला, परंतु त्या धावा डिफेंड केल्या होत्या हायवे दिवा टीमने. तसं काहीतरी प्रात्यक्षिक पाहायला मिळते की काय. हा बॉल देखील डॉट येतोय. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला, प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आता मात्र 9 मध्ये करायच्यात ते म्हणजे 15 रन. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. फिल्डर फंबल झाल्यानंतर एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 मध्ये करायच्यात. आठ मध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 14 रन. 8 बॉल 14ची आवश्यकता आहे. जर बारक्याने सामना जिंकून दिला तर चेंड्याबाई आणि विघ्नेश यांच्याकडून कॅश प्राईज या ठिकाणी
जाहीर झालंय. 8 बॉल आणि 14 रनची गरज आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. हा बॉल देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल, परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 7 मध्ये करायच्या त्या म्हणजे 13 रन. 7 बॉल 13ची आवश्यकता आहे. 7 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 13 रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी, प्रयत्न चांगला केला होता. जर हा झेल पकडला असता तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला असता. समीकरण आता मात्र बदललंय. शेवटचे 6 बॉल आणि रन करायच्या त्या म्हणजे 12 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि 6 मध्ये करायच्या 12 रन. जर या दोन्ही फलंदाजांपैकी कुठल्याही फलंदाजांनी जर 2 बॉलमध्ये 2 षटकार लगावले तर चेंडिया भाई यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले. ₹2,000 कॅश प्राइज, 2,000 कॅश प्राइज जाहीर झाले. चला 6 मध्ये करायच्या त्या म्हणजे 12 रन. बिग बॅटल, कोण जिंकणार ही मॅच? शेवटच्या स्पेलसाठी विश्वास दाखवलाय. सहा मध्ये करायच्या त्या म्हणजे 12 रन. सहा मध्ये करायच्यात 12 रन आणि जर कामोटे संघाने सामना जिंकला तर कॅश प्राइज जाहीर झाले चेंडिया भाई यांच्या माध्यमातून. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक महत्वाचा विकेट कडकने पकडला, एक कडक झेल आणि या सामन्यामध्ये शिरकाव केलाय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल प्रिष्का 11 माहुलगाव या टीमने सलग 5 मध्ये करायच्या त्या म्हणजे 12 रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाच मध्ये अजूनही 12 रनची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निकू गोवारे आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, वेग भरपूर चांगला आहे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय टीम प्रिष्का 11 माहुलगाव या टीमने.
4 मध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 12 रन. 4 बॉलमध्ये 3 चौकार 2 षटकार या सामन्यामध्ये जिंकून देऊ शकतात जय हनुमान कामोटे या टीमला. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू जाईल 4 रनसाठी हा चौकार. तर प्रतीकजी खेडकर यांचं देखील आगमन होते. वेलकम. देवीदाजी खेडकर साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण या मॅच साठी 1 तासाहून अधिक वेळ झालाय, कारण 2:30 वाजलेत. हा सामना 1:30 वाजता चालू झाला होता. आदरणीय विशालजी बोबडे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. जर सलगचे 2 चेंडू निर्धाव आले तर या माहुलगाव टीमचे पुरस्कर्ते प्रिष्का एंटरप्राइजेसचे ओनर संदीपजी भगत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाजासाठी खऱ्या अर्थाने जाहीर झालंय. ओव्हर द विकेट, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. दबाव आहे, परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी लाईन चांगली रिलीज करावी लागेल. 3 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 7 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावं लागेल. 3 बॉल आणि अजूनही 7 रनची गरज. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. 2 बॉल आणि करायच्या त्या म्हणजे 7 रन. 2 बॉल आणि 7 रन. माहुलगाव की कामोटे, कामोटे की माहुलगाव. प्रिष्का 11 2 बॉल आणि 7 रन. 2 चेंडू आणि आता मात्र 7 रनची गरज आहे. 2 बॉल आणि अजूनही 7 रनची गरज. एक बिग बॅटल. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत. कंपल्सरी चेसिंग हा बॉल देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, फेअर डिलिव्हरी आहे. 2 मध्ये करायच्या त्या म्हणजे 7 रन. 2 बॉलमध्ये अजूनही 7 रनची गरज आहे. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. या मॅचचं भविष्य हा बॉल देखील ठरवू शकतो, कारण 2 बॉल आणि 7ची आवश्यकता आहे. विकेट करण्याचा प्रयत्न आणि या क्षणाला काय घडलंय? बारक्या कांबळे आलाय स्ट्राईकला आणि मॅच मध्ये आलाय. एक बॉल आणि 6 रनची गरज. जर हा सामना जिंकून दिला बारक्या कांबेने तर चेंड्याबाई यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाचा प्राइज या ठिकाणी लावण्यात आलाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला माहुलगाव संघ, माहुलगाव संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 1 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. आज मात्र आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 मध्ये पैसा वसूल सामने आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने धावा देखील डिफेंड होताना आपण पाहिल्यात. कामोटे की माहुलगाव, माहुलगाव की कामोटे. आज मात्र पुन्हा एकदा कामोटे गावाचा ब्रँड बारक्या कांबळे या चमचमत्या रात्रीमध्ये चमकेल की काय? मायबा प्रेक्षकांना विनंती असेल, जर सामना आवडला असेल ना, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल आणि 6 रन. कामोटे की माहुलगाव सामना जिंकलाय. टीम प्रिष्का 11 माहुलगाव या टीमने दाखवून दिलं. या मॅच मध्ये सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे